मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी तसेच नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न आणि नागरिकांच्या प्रलंबित मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। या भेटीदरम्यान आमदार किसन कथोरे यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडला। रस्ते, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकास प्रकल्पांशी संबंधित प्रश्नाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली। अनेक कामे निधी अभावी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे प्रलंबित असल्याने त्यांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार कथोरे यांनी निदर्शनास आणून दिले। याशिवाय मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली। जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेण्याची मागणी आमदार कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मतदारसंघातील विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सविस्तर निवेदनही सादर केले। प्रलंबित कामांना प्रशासकीय मंजुरी तसेच आवश्यक निधी मिळाल्यास मतदारसंघातील विकासाला अधिक वेग मिळेल असा मुद्दा त्यांनी मांडला। मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळावे तसेच विविध विकास कामाबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत असा आग्रह आमदार किसन कथोरे यांनी धरला। गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई।